कधी कधी ते म्हणतात ना, सोनाराने कान टोचले पाहिजे, तशा टाईपचं म्हणू शकतो की आई बाबांना तर माहिती असतं की ठीक आहे, हा नाही हे केलं तर बरोबर असेल, पण प्रोफेशनलकडनं एक आणि विथ प्रूफ. पहिले म्हणजे माझं होतं की मला तर ह्याला आर्ट्सला जायचं तर इंटरनॅशनल का नाही, इंटरनॅशनल जाऊ दे त्याला. पण मला प्रॉपरली समजावण्यात आलं की इंटरनॅशनल बोर्ड 11-12साठी का म्हणजे कोणी घ्यायला पाहिजे आणि ती गरज आहे का शारंगसाठी. शारंगचा पाथ फिक्स्ड होता. आय वॉन्टेड की त्याचा ॲप्टिट्यूड तसा आहे की नाही, आणि पाथ फिक्स्ड असून पण दिस इज प्लॅन ए. पण सगळंच एव्हरीथिंग डज नॉट वर्क, कारण देर आर ऑल एक्झाम्स विच आर देअर. सगळ्या ह्याच्यात यू डू नॉट गेट द बेस्ट ऑफ इट. सो प्लॅन ए काय आहे, प्लॅन बी काय आहे, प्लॅन सी काय आहे, हा मला प्रॉपरली अंडरस्टँड करायचा होता. माझं नाव संचाली क्षीरसागर. माझा मुलगा शारंग. ह्याच्यासाठी आम्ही 2 वर्ष आधी अप्रोच केलं होतं ग्रोथला फॉर त्याचं जनरल अनालिसिससाठी, आणि पुढे जाऊन त्याला कुठल्या फील्ड्स घेता येतील ह्याच्यासाठी. ओके. सो पहिले म्हणजे गाईडन्स हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कुठल्याही बाबतीत. सो 2 गोष्टी मला ह्याच्यात वाटतं की पहिले म्हणजे समजा स्वतःचं मूल आपलं किती क्लिअर आहे, आणि इवन ॲज पेरेंट्स आपण किती क्लिअर आहोत की त्याला काय हवं आहे किंवा तिला काय हवं आहे. सो आमच्या बाबतीत असं होतं की माझा मुलगा शारंग तो प्रिटी क्लिअर होता की त्याला कुठल्या साईडला जायचं आहे आणि पुढे त्याला काय करायचं आहे. पण माझ्यासाठी इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट टू गेट कन्विन्स्ड की खरंच त्याचे पॅटर्न्स तसे दिसत आहेत का, की म्हणजे त्याला ॲक्च्युली तो म्हणतोय त्याला त्या साईडला जायचं आहे, पण त्याचा ॲप्टिट्यूड त्या साईडला जायचा आहे का नाही, हे मला पहिले म्हणजे जाणून घ्यायचं होतं. आणि दॅट वॉज वन ऑफ द मेन पॉईंट वाय वी वॉन्टेड काउन्सिलिंग फर्स्ट ऑफ ऑल. तो मेनली त्याच्यासाठी की गायडन्स पाहिजे असतो आपल्याला, की आपण म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी जो पाथ निवडतो आहे तो त्याच्या ॲप्टिट्यूडप्रमाणे आहे का नाही, हे फाइंड आउट करायसाठी. आणि सायंटिफिक वेली असं जनरल खूप ऑप्शन्स आहेत, ऑनलाईन पण भरपूर ऑप्शन्स आहेत. ऑनलाईन ते तुमच्याकडे यू हॅव अ लॉट ऑफ वेबसाईट्स वेअर यू कॅन गो अँड गिव्ह, पण ते किती सायंटिफिक आहे आणि त्याच्या मागे किती लोकांचा विचार आहे हे माहिती नाही आहे, किंवा तिथले काउन्सिलर्स आपल्याला तेवढे एक्सपिरियन्स आहेत का या बाबतीत. शारंगचा पाथ फिक्स्ड होता. आय वॉन्टेड की त्याचा ॲप्टिट्यूड तसा आहे की नाही, आणि पाथ फिक्स्ड असून पण दिस इज प्लॅन ए. पण सगळंच एव्हरीथिंग डज नॉट वर्क, कारण देर आर ऑल एक्झाम्स विच आर देअर. सगळ्या ह्याच्यात यू डू नॉट गेट द बेस्ट ऑफ इट. सो प्लॅन ए काय आहे, प्लॅन बी काय आहे, प्लॅन सी काय आहे, हा मला प्रॉपरली अंडरस्टँड करायचा होता. आणि ॲज आय सेड की बेस्ट एक्सपिरियन्सवाल्यांकडनं हवा होता, म्हणून दिस वॉज वन ऑफ द नेम विच वॉज रेकमेंडेड बाय अ फ्रेंड ऑफ आवर. सो जाण्यापूर्वी मी माझा अभ्यास केला होता की कुठे जायचं आहे. सो ऑनलाईन अवेलेबल होतं ग्रोथ सेंटरबद्दल, पण ज्यांनी रेफर केलं होतं इट वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग रेकमेंडेशन. दे हॅड फॉलोड इट. सो ऑफकोर्स वर्ड ऑफ माउथ इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि ज्यांनी रेफर केलं होतं तसंच आम्ही पण पुढे करतो आहे, कारण आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आला. सो मी माझा सॉर्ट ऑफ रिसर्च केला होता की कुठल्या ह्याच्यात करायचं आहे, ऑनलाईन करायचं आहे का. परत शारंगच्या शाळेत सुद्धा हे झालेलं होतं, की असं नाही आहे की अजिबातच माहिती नव्हतं की हे कम्प्लिटली न्यू आहे, असं पण नव्हतं. सो या आय मीन माझा रिसर्च झाला होता आणि वर्ड ऑफ माउथ वॉज व्हेरी स्ट्रॉंग. सो मी तर ॲप्टिट्यूडच्या आधीपासून सांगेन की आम्हाला नंबर्स मिळाले होते की आम्ही ऑफिसला कॉन्टॅक्ट करायचा होता. सो आम्ही जेव्हा ऑफिसला कॉन्टॅक्ट केला तेव्हापासनं जो प्रोसेस होता तो इतका स्ट्रीमलाइंड होता आणि इतका फिक्स्ड होता की ठीक आहे मॅडम, तुम्ही एक अपॉइंटमेंट तुम्हाला या दिवशीची मिळाली आहे, तुम्ही मुलाला घेऊन या. आधीच सांगितलं होतं की इतके तास लागणार आहेत, मुलाला इतका वेळ बसावा लागणार आहे, त्याला एक्झाम द्यावी लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही ब्रेक घेणार आहात आणि त्याच्यानंतर कारण इव्हॅल्युएशन होणार आहे. सो राईट फ्रॉम द फर्स्ट आम्हाला माहिती होतं की काय होणार आहे प्रोसेस. कम्प्लिटली नाही तुम्ही इतके वाजता या आणि बसा आणि करा असं नव्हतं.
पहिलेपासून पूर्ण आयडिया होती. वी वर प्रिपेअर्ड. सो बेसिकली इवन ही वॉज प्रिपेअर्ड. ही नोज व्हॉट इज गोइंग टू हॅपन. आणि आम्हाला पण ॲज अ पेरेंट माहिती आहे की काय होणार आहे पुढे. सो त्या दिवशी तिथे गेल्यावरती ऑल्सो एव्हरीथिंग वॉज ऑलरेडी प्लॅन्ड. शारंग वॉज आस्क्ड टू सिट इन द क्लास where he gave the aptitude which is very detailed as far as I understand. So त्या इंटरॅक्शनमध्ये मला खूप प्रश्न होते किंवा आमच्या दोघांचे भरपूर प्रश्न होते की पहिलं म्हणजे माझं होतं की मला तर याला आर्ट्सला जायचं तर इंटरनॅशनल का नाही, इंटरनॅशनलला जाऊ दे त्याला. पण मला प्रॉपरली समजावण्यात आलं की इंटरनॅशनल बोर्ड 11-12साठी का म्हणजे कोणी घ्यायला पाहिजे आणि ती गरज आहे का शारंगसाठी. सो तो व्ह्यू जो आहे तो माझ्यासाठी इट वॉज व्हेरी आय ओपनिंग. देन की नक्की कुठलं जायला पाहिजे. ठीक आहे, मग डिस्कशन झालं. ओके, तुला का वाटतंय की इथे जायला पाहिजे तुझ्या मुलांनी आणि ही पाथ कोणी करायला पाहिजे आणि आर यू कन्व्हिन्स की आता त्याच्यासाठी जायची गरज नाही आहे शारंगला, कारण ही इज नॉट गोईंग टुवर्ड्स दॅट काइंड ऑफ प्रोफेशन. सो मग दुसरे बोर्ड सजेस्ट करण्यात आले, कारण आय वॉज अ लिटल बिट की आर्ट्सला जायचं आहे तर ही कॅन ट्राय फॉर एनी अदर बोर्ड. तो ICSE त्यांनी टेन्थ केलं आहे. पण आय वॉज थिंकिंग की वाय नॉट लेट हिम गिव्ह अ ट्राय टू इंटरनॅशनल बोर्ड. सो देन मला ॲक्च्युली ग्रोथमधले काउन्सिलर्सनी खूप चांगलं काउन्सिल करून एक सांगितलं की CBSE इज समथिंग विच वी कॅन थिंक अबाउट इफ शारंग इज ऑल्सो व्हेरी कम्फर्टेबल विथ इट. आणि दॅट इज बिकॉज पुढे त्याला ज्या काही टेस्ट द्यायच्या होत्या किंवा ज्या काही परीक्षा द्यायच्या होत्या, CETs द्यायच्या होत्या, त्या इट वुड हेल्प him grow in that way, and he has already seen ICSE. So ICSE is little bit tougher, so maybe this would be the best solution which I thought ki it can be. Of course शारंग बरोबर नंतर डिस्कशन पण झालं होतं. So yeah, that was one of the very big question which I had. As I mentioned की शारंग was very clear about where he wants to go. So he had already decided की he wants to go to arts. पण पुढे जाऊन त्याला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. ही इज व्हेरी पॅशनेट कुक. सो अँड ही वॉन्ट्स टू परस्यू दॅट. सो त्याच्यामुळे आम्हाला हे बघायचं होतं. माझ्या मिस्टरांचे पण भरपूर प्रश्न होते, ते प्रॉपरली आन्सर झाले. आमच्या दोघांचे सेपरेट झाले आणि इट वॉज व्हेरी फ्रुटफुल आणि व्हेरी आय ओपनिंग यू कॅन से फॉर द पेरेंट्स. आणि क्लॅरिटी खूप आली. म्हणजे पुढे अजून थोडासा वेळ होता. आम्ही कसं केलं होतं की याच्या एक्झाम्सच्या नंतर ही टेस्ट घेतली होती, वेन वी हॅड सम टाईम इन बिटवीन. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडा वेळ पण मिळाला आम्हाला डिस्कस करायला की पुढे त्यांनी जे ग्रोथनी जे सांगितले होते आम्हाला प्लॅन्स त्याच्यावरती. सो आय थिंक लवकर घेतली तरी चालते ती टेस्ट. पण आम्ही कसं होतं की 10th जरा होऊन गेल्यावरती म्हणून आम्ही तो पार्ट थोडं ते टेन्शन मुलावरचं कमी होऊन त्याच्यानंतर ती घेतली होती. सो वी वर इन अ व्हेरी रिलॅक्स्ड से फ्रेम ऑफ माइंड टू हिअर एव्हरीथिंग, आय कॅन से. मी हे इथे सांगेन की मी हा एक्सपिरियन्स घेतल्यावरती मी शारंगच्या क्लासमेट्स किंवा आमचे ग्रुप्स आहेत जवळचे, त्या सगळ्यांबरोबर डिस्कस करून मी ॲक्च्युली प्रत्येकाला सांगते की तुम्ही करायलाच पाहिजे करिअर काउन्सिलिंग. मी म्हणत नाही की ग्रोथ आय वुड रेकमेंड, पण तुम्हाला जिथे फिजिबल वाटतंय तिथे करायला पाहिजे. कारण एकतर ॲप्टिट्यूड एक्झॅक्टली कळतं आपल्या मुलाचं. आणखीन प्रोफेशनल्सकडनं करून घ्यायला पाहिजे हे, म्हणजे आपल्याला प्रॉपर त्याचं ॲप्टिट्यूड, मॅथ्सकडचं, लँग्वेजकडचं सगळे ॲप्टिट्यूड जे आहेत ते कळतात. आणखीन मी पहिल्यांदा जसं म्हटलं प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C असं प्रॉपरली, म्हणजे मी सांगितलं होतं की मला असं हवं आहे की हा नाही झालं तर हे काय काय करू शकतो शारंग पुढे, काय ऑप्शन्स आहेत अकॉर्डिंग टू ॲप्टिट्यूड. सो इट इज अ मस्ट असं मला वाटतं. मी शारंगच्या फ्रेंड्सबरोबर, मी 2 फ्रेंड्सबरोबर पण गेले होते हू आर नॉट व्हेरी फोकस्ड किंवा इंजिनिअरिंगला जायचं, मग इंजिनिअरिंगमधलं कुठलं करायचं आहे, मग कसं काय ते आयडेंटिफाय करायचं आहे. सो मी दोघांबरोबर गेले होते, त्याच्या क्लासमधल्याच म्हणू शकते. आणि इट इज बीन अ डिफरंट, कारण आम्ही आर्ट्ससाठी केलं होतं त्याच्यामुळे मग देर वर डिफरंट. पण असं नाही आहे, सगळ्या ब्रांचेसबद्दल प्रचंड माहिती आणि ॲज आय सेड प्रोफेशनली हँडल्ड आहे. त्याच्यामुळे ग्रोथकडे तर सगळे ऑप्शन्स आहेतच. पण ॲज अ सजेशन किंवा ॲज a recommendation I would say कि every parent whoever can possibly get it done from a professional, it's a real must do for the kid, because किडला पण म्हणजे शारंगला पण भरपूर पर्स्पेक्टिव्स त्याचे मांडायला मिळाले आणि अंडरस्टँड कधी कधी ते म्हणतात ना सोनाराने कान टोचले पाहिजे, तशा टाईपचं म्हणू शकतो की आईबाबांना तर माहिती असतं की ठीक आहे हा नाही हे केलं तर बरोबर असेल, पण प्रोफेशनलकडनं एक
आणि विथ प्रूफ की बाबा तुझं हे असं आलंय आणि दिस इज वॉट लुक्स, म्हणजे ट्रेंड असा दिसतोय की ह्या टाईप किंवा ह्या फील्डमध्ये यू माइट बी सक्सेसफुल. इट्स अगेन ऑल ट्रेंड्स ऑन द सायंटिफिक डेटा विच दे हॅव कम अप द टेस्ट विथ. सो I would say I would recommend it to every 10th or 12th parent who wants to go. आणि मी जेव्हा डिस्कस केलं होतं तर ॲक्च्युली ग्रोथसाठी असं नव्हतं की फक्त किड्ससाठी आहे ते किंवा आहे. सो देर आर अ लॉट ऑफ प्रोफेशनल्स हू कम अँड टॉक टू देम हू वॉन्ट टू चेंज अ फील्ड ऑर. So it is just not for kids, but I have taken it for a kid and I can recommend 100% for any kid who wants to go ahead. 100% reliable.